श्रोते हो, ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केलंय ज्योती मुळे यांनी आणि सहभागी झाले आहेत रोहित देव, विद्या तावडे आणि रुचा गद्रे. अव माई, अहो हातात काय असेल तर काम टाकून आधी इकडं या बघू खाल्यात. ह्या बघा काय तर. लक्ष्मी, अगं काय झालं एवढं आणि काय दाखवायचंय? बरं ते जाऊ दे, तू आत आणून दाखव ग. माई, अहो आत नाही आणता यायचं, तुम्ही आधी बाहेर यावा तर खरं. अण्णा तुम्ही पण यावं बघा. आलो 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 बाई आलो. अगं एकदा हाक मारलीस म्हणजे तू काही बाहेर आल्याशिवाय सोडायची नाहीस हो. बरं आलो. हां हां बोल, काय दाखवतेस? असं काय अक्रीत घडलंय सांग बघू. आले आले ग लक्ष्मी, अगं मी देखील आले. हा, काय दाखवतेस ते बघू. अगं सरळ आत आली असतीस तरी चाललं असतं ना. आता आलोच आहोत अंगणात, तर दाखव काय ते तुझं कौतुक बघू. माई, हां, अहो माझं कौतुकच आहे बघा. हो, पर ही तर खल्यात नाही हाय काय मग कुठे ग बाई? तिकडं वरती आकाशात बघा. आकाशात? बघा तर इंद्रधनुष्य पडलाय कसा. अव मी आतच येत होती ना, तेव्हा नजरच तर पडलं आणि हे दाखवण्यासाठी इतका आटापिटा करायच लागला. वा, सुंदर. हा, अप्रतिम दिसतंय इंद्रधनुष्य. किती स्पष्ट उमटलंय आकाशाच्या पटलावर, नाही? खरंय. बघा तरी. अगं पावसाच्या सरी नुकत्याच ओसरल्या. आकाशाच्या निळ्याशार अस्तरातून सूर्यकिरण पाझरायला लागले की क्षितिजावर बहुतेक करून दिसतं इंद्रधनुष्य. अर्थात आपलं लक्ष आणि नशीब दोन्ही हवं. खरंय. ता खरा. श्रावणात ऊन सरींचा पावसाचा खेळ सुरू असतो ना, त्यामुळे दिसते हा ही रंगांची जादू. अव किती बी वेळा बघितलं ना तरी अगदी मन भरत नाही अगं बघा. खरंय. नाही? म्हणून म्या म्हणलं तुम्हास पण दाखवावी ही जादू. लय बेपाट दिसतोय नाही. लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा सगळे रंग अगदी साजून दिसतायत निळ्या आकाशात. लक्ष्मी, आमच्या लहानपणी ना हे जे तू रंगांची नावं सांगितलीस ना, ते ताना पिहिनी पाजा असं म्हटलं जायचं बरं. माहित आहे. लक्ष्मी, आपल्या नजरेसमोर हे जे अद्भुत दृश्य दिसतंय ना, याला फक्त निसर्गाचा चमत्कार म्हणता येणार नाहीये. हा, मग प्रकाश, पाणी आणि मानवी कल्पनाशक्ती यांच्या संगमातून जन्मलेला एक विलक्षण अनुभव आहे हा. एक मिनिट, दोघांनीही ना नीट पहा आकाशात. हा, मुख्य इंद्रधनुष्याच्या बाहेर आणखी एक फिकुटलेली रंगांची कमान दिसते बघा. दिसली? हा 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 दिसली. तिचे रंग इंद्रधनुष्याच्या रंगाच्या पूर्ण उलटे आहेत. की काय. बघ होय, ग होय. नीट. वय हा दुहेरी रंगोत्सव पाहून असं वाटतंय ना, जणू आकाशाचं प्रतिबिंबच पडलंय. अगदी मी आपण तच म्हणणार होते माई. दोन दोन इंद्रधनुष्य आहेत आकाशात. तुम्ही म्हणताव तसं एक उलट आणि एक सुलट. अहो हा चमत्कारच हाय. हा लक्ष्मी, हा चमत्कार नाही. हा, प्रकाशाच्या परावर्तनामुळे हा दुहेरी रंगोत्सव दिसतोय आपल्याला. आलं का लक्षात? अण्णा ह्यो काय बोललं तर कळलं नाही बघा. थोडं जड हाय समजायस, त्याच्यामुळं डोकीवरून गेलं सगळं. अगं सांगतो. हा लक्ष्मी, त्यासाठी इंद्रधनुष्य म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला लागेल. हा, इंद्रधनुष्य एका विशिष्ट परिस्थितीत दिसतं. त्याच्या मागे विज्ञान आहे. हा, सूर्यप्रकाश कोणत्या रंगाचा असतो सांग बघू तुम्हाला. अण्णा काय हो, चालेल जाणारी पोरं बी सांगतील. हा, अहो पांढरा असतो प्रकाश. सूर्यप्रकाश आपल्याला पांढरा दिसतो लक्ष्मी. तो प्रत्यक्षात वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाश लहरींच्या मिश्रणाने बनलेला असतो. ह्या खरा. हा, पाऊस पडल्यावरती त्याच्या थेंबांमधून जेव्हा सूर्यप्रकाश जातो तेव्हा तो वाकतो. त्यातले वेगवेगळे रंग वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वाकतात. हे रंग थेंबांच्या आतल्या भागातून परावर्तित होतात आणि पुन्हा बाहेर पडताना पुन्हा अपवर्तित होतात.
त्यामुळे आपल्या नजरेला पांढरा दिसणारा सूर्यप्रकाश वेगवेगळ्या रंगांमधनं पसरला जातो आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. हा म्हणजे थोडं कठीण आहे समजायला, पण डोळ्यांसमोर चित्र उभं केलं तर पटकन समजेल. अण्णा, ओ तुम्ही बोलत होताव ना तवा दिसतच होतं सगळं नजरेसमोर. हा शब्द नाही कळले, पण तुम्ही सांगत होताव ती भावना मात्र कळली. अण्णा, हो तुम्ही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून इंद्रधनुष्याची निर्मिती स्पष्ट केलीत खरी, पण कितीही वेळा पाहिलं असलं ना तरी प्रत्येक वेळी नव्याने इंद्रधनुष्याचं मनावर होणारं गारूड हे विज्ञानाच्या पलीकडचं आहे. खरंय. तुम्ही त्यामागचं रहस्य विज्ञानाच्या माध्यमातून जरी उलगडून दाखवलं तरी इंद्रधनुष्य पाहण्यातलं काव्य हरवलं नाही हं. आणि हरवणार सुद्धा नाही. उलट त्यामुळे निसर्ग आणखीनच अद्भुत वाटायला लागलाय. आहेच मुळी. म्हणजे निसर्गाच्या पोटात माणसासाठी एकापेक्षा एक अद्भुत खजिने आणि त्यातून मिळणारे धडे लपलेले आहेत. हा हे इंद्रधनुष्य आपल्याला जीवनाचा किती सुंदर धडा देतं बघा ना. ते पावसानंतर उमलतं. जेव्हा काळ्या ढगांनी आकाश भरून गेलेलं असतं तेव्हा वाटतं का की असं काही देखणं आपल्या वाट्याला येणार आहे? ह्या खरा हा पण होय की नाही? पण पाऊस पडून गेला की त्याच आकाशामध्ये रंगांची किती सुंदर अशी उधळण होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की हा. माणसाच्या आयुष्यात सुद्धा दुःख, संघर्ष आणि संकट येतच असतात. हा त्यावेळी पुढचं सगळं धूसर असतं, किंबहुना काहीच समजत नसतं. अगदी खरं. पण तरीही प्रत्येक संकटानंतर, संघर्षानंतर नव्या शक्यतांची कवाडं आपल्यासाठी खुली होतात. अगदी बरोबर बोललीस हा माई. म्हणजे इंद्रधनुष्य हे नुसतं रंगांचं प्रतीक नाहीये. ते आशेचं, नवचैतन्याचं आणि परिवर्तनाचंही प्रतीक आहे. बरोबर. त्यात वेगवेगळे रंग असतात, पण ते एकत्र आल्यावरती सुंदर दिसतात. आपण माणसं आणि समाज यांचंही तसंच आहे. आपलं प्रत्येकाचं वेगळं व्यक्तिमत्व आहे, पण सगळे एकत्र आलो की सुंदर, एकजूट आणि सुसज्ज असा समाज बनतो, नाही का? मायनू, अण्णा, ओ. लय भारी. हा. अहो, त्या इंद्रधनुष्याचं नातं आपल्या सर्वांशी कसं काय जोडलं व तुम्ही? अहो, आपण एवढं बोलस्तोवर तर इंद्रधनुष्य बघा तर गेलं पर. आबाळ पुन्हा होतं तसं झालं बघा अगदी. जरा वेळापूर्वी ही तर काय रंगपंचमी होती त्याचा. याला म्हणायचं काय, क्षणभंगूर. हा. आणि हे सुद्धा निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. हं? वय, वय. इंद्रधनुष्य थोडा वेळासाठी आकाशात उमटतं आणि विरून जातं. आपण त्याचे रंग पकडून ठेवू शकत नाही. हां, काही वेळासाठी त्याचं सौंदर्य अनुभवता येतं. आयुष्यात अनेक क्षण असेच असतात. ते जगायचे, त्याचं सौंदर्य मनात साठवायचं आणि नंतर त्याच्या आठवणी जपायच्या. वा वा, काय मस्त बोललीस माई. आठवणीवरून आठवलं, काय आठवलं? तुम्हाला शेवलं आणली आहेत बघा भाजी करायसाठी. ती द्यायची राहिली बघा बोलण्याच्या नादात. डोंगरात गेलो होतो, तिकडं मिळाली. एकदम चविष्ट भाजी होते. झक्कास भाजी करा, आवडल तुम्हासनी. हा, फक्त बनवताना काळजी घ्या, नाहीतर घसा खवखवल. लक्ष्मी, अगं लक्ष्मी, शेवळाची भाजी करूया, पण ती तुझ्या रेसिपीने. हा, म्हणजे तुझी रेसिपी सांग तू. हा, रेसिपी सांगच, पण त्याआधी भाजी करताना काळजी काय घ्यायची ते सांग. हा. म्हणजे या वातावरणात घसा खवखवलेला परवडणार नाही ग बाई. होय होय. अहो माई, तर शेवलं आलूसारखं असतं, त्याला खाज असती. ती लागायच नको म्हणून आंबाडी, चिंच नाहीतर कोकम घालून करायची असते. शेवलाची भाजी सुकी आणि वली दोनवल्या प्रकारान करतात. बरं, मग आता मला सुखी कशी करायची ते सांग बघू. शेवलाचा वरचा जांभला पिवला भाग आणि देठ सोलून घ्यायचा. हां. पातेल्यात पाणी घेऊन उकळत ठेवायचं आणि त्याच्यात शिरलेली शेवलं, आंबाडी किंवा चिंच नाहीतर कोकम घालून 10-15 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची. बर. व्यवस्थित शिजली की भाजी पिलून पाणी फेकून द्यायचं. हां. म्हणजे शेवलाची पुरी खाज निघून जाते. मग एक कढई तापवून त्यात तेल घालायचं. आम्ही त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा. तो गुलाबी होईस्तोवर परतला की आलं लसूण पेस्ट घालायची बघा. बर. तर झालं की त्याच्यात आपल्याला हवं तसं तिखट, हळद, गरम मसाला घालायचा आणि तिखटावर हात जरा सैल ठेवायला लागतो. हा,
ह्या भाजीसाठी. हा. मसाला घालून चांगलं हलवला की उकडलेली पाणी पिलेली शेवलाची भाजी घालून चांगली परतायची. वरनं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून 5-7 मिनिटं दणदणीत वाफ काढायची. बर. झालं की भरपूर ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सारखी करायची आणि गरम गरम भाकरी संगट खायला घ्यायची. लय चविष्ट लागते बघा. तोंडाला पाणी सुटलं माझ्या. बर बर बर. म्हणजे आता रेसिपी ऐकलीच आहे, करून पाहते आता तुझ्या रेसिपी प्रमाणे. हम्म. हा, नाहीतर हल्ली रानभाज्या खायचं खूळ वाढलंच आहे ना. असं नाहीये ते. लोक पूर्वीपासनं रानभाज्या पावसाळ्यामध्ये ज्या यायच्या ना त्या खातच असत. आता मात्र त्याची जाहिरात केली जाते. खरंय. आमच्या लहानपणापासून आमच्या घरी पावसाळ्यात येणाऱ्या टाकळा, कुरडू, भारंगी, फोडशी, करटुली, अगदी कुड्याच्या शेंगा अशा कितीतरी रानभाज्या नियमित स्वयंपाकात होत असत. हा, खरंय. या रानभाज्या असल्या ना तरी त्या पचन क्रियेसाठी उत्तम आहेत. हा, त्यामुळे वर्षातून एकदा तरी त्या खाव्या असा नेम होता पूर्वी. हो ना. आणि महत्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये इतर भाज्या देखील कमी मिळायच्या. त्यामुळे मग पडवळ, भेंडी, घोसाळी, दोडकी यासारख्या आणि रानभाज्यांवरतीच मग भर असायचा. हो. आजकाल त्यांना फक्त मोठी नावं देऊन त्यांचे महोत्सव भरवले जातात. हे मात्र माहिती तुझं म्हणणं खरं आहे. हा, हो, कोणत्याही कारणाने का होईना लोक रानभाज्या खायला लागलेत ना, हे विशेष. अगदी बरोबर. आता अलीकडे तर त्याची टिक्की, कटलेट, पराठे असे काय काय वेगवेगळे होय, होय. पदार्थ देखील करतात. आम्ही बाई ह्या सगळ्या भाज्या भाकरी संगट खाताव. माई, हा? तुम्ही अलंबी खाल्लं व्हाय काय कधी? नाही ग बाय. रोवणं बी म्हणतात त्याला. मस्त वाटप लावून भाजी करायची दबदबीत, चिकन सारखी होते. एक हाय अलंबी पण शेवलासारखी लय लक्ष ठेवून साफ करायला लागते. रानात गावतात ना त्याच्यामुळं इसार असू शकतो एखादेलेस. खरंय. पण मीठ लावून ठेवला की कसला घोर नाही. रंग बदलला नाही म्हणजे नीट हाय. हा. एकदा रोवणं आणून देते तुम्हासनी. कांद्या खोबऱ्याचा वाटप लावून मस्त गरम मसाला घालून आणि चमचमीत अशी भाजी बनवा. वा वा. ह्या शेवलाची बी कांदा खोबऱ्याचं वाटप गरम मसाला लावून करतात आणि त्याची ही अशी ओली भाजी करतात. कोण कोण लोक बोंबील नाहीतर खेकड्यात शेवलं घालून बी करतात बघा. लय चटमटीत लागतात. अच्छा अच्छा. म्हणजे अळंब्याची बिर्याणी आणि भजी देखील करतात असं पण ऐकलंय आम्ही. हा, कधी मिळाली तर करून पाहायला हवं. गावठी अळंबी चवीला मात्र एक नंबर असतात, पण अलीकडे दुर्मिळ झालेत. मिळाली तर पाहायला हवी. अगदी मिळाली तर एवढ्यातच. नाहीतर मग थेट पुढच्या वर्षी. हा, अळंब्यांनी तुमच्या जिभेला पाणी सुटलं हे स्वाभाविक आहे. पण श्रावण सुरू झालाय याचीही आठवण ठेवा. नाहीतर कुणीतरी म्हणायचं अळंबी मांसाहारी असतात आणि तुमच्या श्रावणावरती संक्रांत यायची. हो अण्णा हो. अलंबी शाकाहारीच तर असतात. हा सरावणा असला तरी बी चालतात, काय बी होत नाही. हा. लोकांनी उगीच हे खाऊ नका त खाऊ नका असं करून ठेवलं नाही हाय. होय ना? लक्ष्मी, अगं तू म्हणतेस ना ते बरोबर जरी असलं ना तरी सणासुदीच्या दिवसात ते शाकाहारी की मांसाहारी हा उहापोह कोण करत बसणार. अगं उगाच एकदा मनात आलं की मनाला श्रावण बुडल्याचा घोर लागायचा. त्यापेक्षा ते टाळलेलं बरं नाही का. अगदी तुम्ही म्हणाल तसं माईनू. तुमचे उपास विपास कडक असतील तर देवादिकांच्या कार्यात अडचण नको. मी आपलं सांगितलं, पण एक कबूल करायला हवं. सरावण लागला की जीवाला लय बरं वाटतं. कामासनी कंटाळलेल्या जीवाला सणासुदीचे दिवस आले की हुबारी येते, हुरूप येतो, मन उल्लसित होतं. पवित्र का काय तर वाटायच लागतं. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. हा लक्ष्मी, काय आहे या काळामध्ये निसर्ग हिरवाईने नटलेला असतो. शेत शिवारामध्ये नवजीवन संचारलेलं असतं आणि भरपूर सणासुदीमुळे भक्तिभावाचं वातावरण तयार होतं. या काळामध्ये येणारे भरपूर सण, व्रत, वैकल्य, पूजा अर्चा, धार्मिक विधी यांच्यामुळे आपलं मन उल्हसित होतं. समजलं का लक्ष्मी? वय अण्णा. हा? पण सरावण महिन्यात कशी ढिगाणी सणवार असतात नाही, हो. नुसती चंगल. बघा ना, सरावणी सोमवार, मंगलागौरी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुलाष्टमी, पोळा हे कमी म्हणून की काय सरावणी मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारचे पण उपास असतात.
रोज पूजा वाचन हाय, लवकर निवेद, सांजचं जेवण. बाय माझे नुसता उपास तापास करायचे आणि गोडधोड खायचं. तू सगळी यादीच सांगितलीस. हो ना. हा, आपण तेवढं करून गप्प बसायचं नाहीये. हा. श्रावणी सोमवारी शिव उपासना करायची. शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, फुलं वाहायची. ओम नमः शिवाय हा जप करायचा. हा. शिवलीलामृत वाचायचं. घे बाया. शिवलिंगावर अभिषेक करायचा. हम्म. आपल्या देवळातून सोमवारची पूजा, पालखी, भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम असतात ना, त्यांचा सुद्धा लाभ घ्यायचा. तुला माहितीये का लक्ष्मी, माईने हे जे सांगितलं ना त्याच्या जोडीला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. श्रावण महिन्यामध्ये अनेक शिवक्षेत्रांमध्ये भाविक भरपूर गर्दी करत असतात. हा, ज्योतिर्लिंग क्षेत्र, प्राचीन शिवमंदिरं, स्थानिक ग्रामदेवतांची मंदिरं ही या काळामध्ये भक्तांनी ओसंडून वाहत असतात. लक्ष्मी, आपल्याकडे देखील ना राजापूरचा धोपेश्वर, राजिवड्याचा काशी विश्वेश्वर, गुहागरचा व्याडेश्वर, देवरुखचा मार्लेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची तौबा गर्दी झालेली असते. हो, हे झालं सोमवारचं. हा. श्रावणातला मंगळवार म्हटलं की बायकांच्या कानात फुगड्या, उखाणे घुमायला लागतात. बायकांना मंगळागौर पूजेचे वेध लागतात. श्रावणाच्या आधीपासून वशेळ्या कोण हे हेरून ठेवतात. त्यांना बोलावणी धाडतात. हो. आपल्याकडे नवीन लग्न झालेल्या स्त्रिया वैवाहिक जीवनाच्या फलद्रूपतेसाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी मंगळागौरीचं व्रत जेवढ्या भक्तीने करतात ना, हा. तितक्याच आवडीने मंगळागौर जागवतात सुद्धा. माई, हा? मला तर मंगलागौरीची तयारी करणं, त्याच्यासाठी फुलं, पत्री, निवेद करायला लय आवडतं. पूजा होते कधी आणि संध्याकाळ कधी होते, आणि आम्ही फुगड्या, फेर, झिम्मा, उकाने कधी खेळता असं होऊन जातं. बायका लय खुश असतात नाही मंगळागौर जाया भेटलं की. पण माई, ही प्रथा कोणी सुरू केली असेल व? अगं लक्ष्मी, ही प्रथा काही फक्त धार्मिक प्रथा नाहीये. हं, पूर्वीच्या काळी घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून पडलेल्या बायकांना एकमेकींना भेटण्याची, एकमेकींशी संवाद साधण्याची, आनंद व्यक्त करण्याची, नाच गाण्याची, मनातली सल खुसपटं मोकळं करण्याची ही संधी होती. आपण मंगळागौरीची गाणी म्हणतो, उखाणे घेतो, खेळ खेळतो. त्यांची रचना अशी केली गेली आहे की बाईचं मन मोकळं व्हावं. आता अलीकडे त्याला थोडं व्यावसायिक स्वरूप देखील आलंय म्हणा. होय होय माई. आजकाल मंगलागौरीची गाणी, खेळ शिकवणारे क्लास सुद्धा निघालेत. हो. त्याच्यात नटायला, नाचायला, खेळायला आणि गाणी म्हणायला बघा शिकवतात. बाया तिथं शिकतात आणि स्टेजवर जाऊन स्पर्धेत भाग घेतात. खेळाच्या सुपाऱ्या बी घेतात. परवा मी त्या स्टेडियमकडनं आले ना, तेव्हा ह्या नुसत्या नऊवारी नेसून नटलेल्या बाया उभ्या होत्या. स्टेडियममध्ये हा मोठा मंडप घातलेला होता. मंगळागौर स्पर्धा भरवल्यानी होती. हो. अगं आजकाल हे लोण मात्र वाढलंय. हा, मंगळागौरीचे कार्यक्रम करणं किंवा स्पर्धा घेणं. पण या कोणत्या बायका आहेत माहिती आहे? यामध्ये बहुतांशी गृहिणी आहेत, ज्या दिवसभर घरात राबतात, ज्यांना घरापलीकडे स्वतःचं विश्व नाही. एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या सगळ्यातून त्यांना चार चौघात जायची, तिथं काहीतरी करून दाखवायची संधी मिळते. विरंगुळा मिळतो, आनंद मिळतो, स्वतःच्या आनंदातून रोजगार मिळतोय आणि स्वतःची ओळखसुद्धा मिळते. त्यानिमित्ताने बायका मंगळागौरीचे खेळ शिकतायत, त्यांचे कार्यक्रम करून बक्षिसांचे 4 पैसे गाठीशी बांधतायत. त्यात अधिक आनंद आहे ना. मग चांगलंच आहे की हे. तुमचा बायकांचा विषय सुरू आहे, मी जरा बोलू का? बोला ना. बोला अण्णा, तुम्हाला कोण नको म्हणणार? मग हे जे मंगळागौरीचे कार्यक्रम होतात ना, म्हणजे स्पर्धा असू देत, कार्यक्रम असू देत, यातून या बायकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास मिळाला. आपण काहीतरी करू शकतो जे चांगलं आहे, लोकांकडून त्याची पोचपावती मिळतेय, हा आत्मविश्वास मिळाला ना या गृहिणींना. जे कधीही शक्य नव्हतं ते स्टेज डेअरिंग मिळालं त्यांना. मला सांगा, नाहीतर अचानक स्टेजवरती जाऊन काहीतरी करून दाखवण्याचं धाडस यांच्यापैकी किती जणींमध्ये होतं? अगदी बरोबर आहे तुमचं. हा, आजही आपल्याकडे अशा अनेक महिला आहेत ज्यांच्यासाठी स्वतःच्या मर्जीने हवं तेव्हा घराबाहेर पाऊल टाकता येणं ही सुद्धा चैन आहे. हो. काही ठिकाणी स्वातंत्र्य नसेल तर काही ठिकाणी त्या जबाबदाऱ्यांनीच इतक्या बांधल्या गेल्या आहेत ना
की इच्छा असूनही त्यातून सुटू शकत नाहीत. 16 आणि खरं बोललाव मायनू. आमच्या वाडीतल्या बाया ज्यांना चूल आणि मूल ह्याच्या पलीकडं काय बी येत नव्हतं, त्या सुद्धा आता फुगडीचे मेळ, मंगलागौरीचे खेळ, समई नृत्य, टिपरी नृत्य असल्या काय बाय सुपाऱ्या घेतात. आणि मायनू, तुम्ही म्हणलाव ना, ते पण 100% खरं हाय. माझ्याच कितीतरी मैत्रिणी हाय ज्यांची हयात चुली फुकण्यात गेली. बाया सुधारल्या ह्याच्यामुळं बघा. मायनू, बायांना घराबाहेर काढण्याचं श्रेय ह्या सणावारांना हाय म्हणायचं. आपल्यातलं शहाणपण जागं करून आपली प्रगती घडवते ती आपली संस्कृती. आपली संस्कृती आपल्या जगण्याला हात देणारी आहे. हा, म्हणून आपले सणवार, आपले रीतिरिवाज आपल्याला प्रिय आहेत. आपण त्यांची मनापासून वाट पाहतो आणि ते धूमधडाक्यात साजरे करतो. अगदी खरं. होय होय. मगाचपासून काहीतरी इसराय होत होतं, आता आठवलं. काय आठवलं? उद्याच्या जिवती पूजेची तयारी करायची आहे ना व. जाऊन डाल भिजत घालायला हवी. उद्या पुरणाचा निवेद दाखवायला हवा ना. जाताना दुकानावरून गुळ चणे घेऊन जाते. उद्या संध्याकाळच्या हळदी कुंकवाला वाटायला लागतील ना व. माई, आता मला निघायला पाहिजे. घराकडे जायला हवं तर कामं आटपतील ना माझी. हो ग, खरंय. उशीर झाला ग बराच तुला. निघ. आणि विषय निघाले ना की कधी कधी वेळ जातो कसा तेच समजत नाही. हां, सावकाश जा हां. पण उद्या संध्याकाळी इथे देखील हळदी कुंकवाला ये. उभ्या हळदी कुंकू घेऊन गेलीस ना तरी चालेल, पण ये हो. वय येते आम्ही उद्याच्याला. मायनू, तुम्ही काय करा, लवकर माझ्याकडे येऊन जावा. म्हणजे तुमचं बी झालं आणि माझं बी झालं. चला अण्णा, आता मी निघते. हा लक्ष्मी, श्रावण सुरू आहेस तर जरा हौस करून घ्या छानपैकी. हा, आम्ही पण निघतो आता. देवळामध्ये जायची वेळ झाली भजनासाठी. म्हणजे तिकडे आमच्याशिवाय खोळंबले असतील हो ना लोक. तर. हा, चला आम्ही निघतो. हा, तुम्ही पण या. हा, राम राम. राम वय, राम वय, राम राम. मावळतीचे रंग हा संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं ज्योती मुळे यांनी आणि सहभागी झाले होते रोहित देव, विद्या तावडे आणि रुचा गद्रे. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.